महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। अशातच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका रेल्वे गाडीतील संतापजनक व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी एका गरीब विक्रेत्याला त्रास देत आहेत। मोड आलेल्या कडधान्यांची विक्री व्हावी या आशेने रेल्वेत चढलेल्या या विक्रेत्याबरोबर जे घडलं त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही। गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गरीब कष्टाळू विक्रेत्याला प्रवाशांनी लुटले। हे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे। कष्ट करून 4 पैसे कमवणाऱ्या प्रामाणिक विक्रेत्याबरोबर कोणी अशा पद्धतीने कसे वागू शकेल असा प्रश्न व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांना पडलेला आहे। कहर म्हणजे काही प्रवासी हा प्रकार पाहून मदत करण्याऐवजी हसत बसले आहेत। व्हिडिओमध्ये दिसते की गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वे गाडीच्या डब्यात एक विक्रेता चढतो जो आलेल्या कडधान्यांची भेळ विकत आहे, पण तो प्रवाशांच्या गर्दीमध्ये अडकतो। कशी तरी वाट काढून तो तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही प्रवासी त्या विक्रेत्याला लुटतात। त्याने ठेवलेल्या कडधान्यामध्ये अनेक लोक मुठीने ते कडधान्य घेताना दिसत आहेत। विक्रेता प्रवाशांना रागाने उत्तर देताना दिसत आहे। हा सर्व प्रकार अत्यंत संतापजनक आहे। तुम्ही कुंभमेळ्याला गेला तरी कशासाठी? अशाच अनेक संतापजनक प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या आलेल्या आहेत।